नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये काय झेन अड्डा. आज आपण स्टाफ सिलेक्शनच्या एका पेपरमधील काही मिश्र उदाहरणं जी आहेत त्या मिश्र उदाहरणांचा विचार आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये करणार आहोत. आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. चला आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात. आजच्या आपल्या पहिल्या उदाहरणाकडे लक्ष द्या. 1.1/2 अधिक 11.1/2 अधिक 111.1/2 अधिक 1111.1/2 आणि या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. प्रश्नाकडे थोडंसं बारकाईने पाहिलं की आपल्या असं लक्षात येईल की हे सर्व अपूर्णांक जे आहेत हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज करत असताना अतिशय साधी गोष्ट लक्षात ठेवा. पूर्णांकाची अगोदर बेरीज करून घ्यायची आणि अपूर्णांकाची सेपरेट बेरीज करा. या ठिकाणी 1 हा पूर्णांक आहे, इथे 11 हा पूर्णांक आहे, इथे 111 हा पूर्णांक आहे आणि इथे 1111 हा पूर्णांक आहे. 1, 11, 111 आणि 1111 यांची जर आपण बेरीज केली 1 अधिक 11 अधिक 111 अधिक 1111 अधिक, आता या ठिकाणी हा अर्धा हा अर्धा हा अर्धा आणि हा अर्धा शिल्लक राहिलेला आहे. हा अर्धा आणि अर्धा 1 झाला, हा अर्धा आणि अर्धा 1 झाला 2. या सगळ्यांची बेरीज येईल 1 2 3 4 अधिक 2 बरोबर 1236. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात घ्या, पूर्णांक युक्त अपूर्णांकाची ज्यावेळेस आपल्याला बेरीज करायची असते त्यावेळेस एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा. पूर्णांकाची अगोदर बेरीज करून घ्या आणि नंतर अपूर्णांकाची बेरीज करा आणि दोघांची एकत्र बेरीज करा, आपल्याला उत्तर मिळेल. जर का तुम्ही या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून मग त्याची बेरीज करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी अंशस्थानी मोठमोठ्या संख्या होतात आणि मग त्यांची बेरीज करणं आपल्या दृष्टीने क्लिष्ट होऊन जातं. त्याच्यामुळे या अशा सोप्या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सहज सोडवता येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे. आपला दुसरा प्रश्न आहे 6784 गुणिले 786 अधिक 6784 गुणिले 214 आणि याची आपल्याला बेरीज करायची आहे. लक्षात घ्या, ही एक पदावली आहे आणि या पदावलीमध्ये 2 पद आहेत. हे एक पद आणि हे एक पद. पदावलीमध्ये ज्या ठिकाणी गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल ती सेपरेट पद नसतात, ते एकच पद असतं, हे लक्षात घ्या. या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे, या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे, म्हणून हे एक पद आणि हे दुसरं पद. ज्या ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकीचं चिन्ह येईल त्याच ठिकाणी पद वेगवेगळे होतात. या ठिकाणी हा गुणाकार करा, हा गुणाकार करा आणि दोघांची बेरीज करा, आपल्याला उत्तर मिळेल. परंतु बऱ्याच वेळा अशा प्रश्नामध्ये काही शॉर्ट ट्रिक्स वापरता येतात. जर आपण प्रश्नाकडे बारकाईने पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल या ठिकाणी 6784 आहेत, या ठिकाणी सुद्धा 6784 आहेत. जर का या ठिकाणी 6784 आपण कॉमन काढले तर या ठिकाणी कंसात शिल्लक राहतात 786 आणि या ठिकाणी कंसात शिल्लक राहतात 214. 786 आणि 214 यांची बेरीज होते 1000 आणि एखाद्या संख्येला जर 1000 ने गुणायचं असेल तर त्या संख्येवर फक्त 1 2 3 शून्य ठेवून द्या, आपल्याला उत्तर मिळेल. अशा पदावलीमध्ये इथे बेरीज असो किंवा वजाबाकी असो, जर एखादा कॉमन फॅक्टर असेल तर त्याला बाजूला काढून आपण ते उदाहरण अगदी झटपट सोडवू शकतो. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. खालीलपैकी मूळ संख्या शोधा. या ठिकाणी 4 मोठमोठ्या संख्या दिलेल्या आहेत, 3 अंकी संख्या, आणि त्या 4 3 अंकी संख्यांपैकी मूळ संख्या नेमकी कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. सामान्यपणे 100 पर्यंतच्या मूळ संख्या ज्या आहेत त्या आपल्या झटपट लक्षात राहतात किंवा ती संख्या नुसती पाहिली तरी ही मूळ आहे की नाही हे आपल्या लक्षामध्ये येतं. परंतु ज्या वेळेस 3 अंकी संख्या आपल्याला दिलेली असेल आणि ती संख्या मूळ संख्या आहे की नाही हे जर आपल्याला शोधायचं असेल तर कसं शोधायचं, 2 मिनिटासाठी फळ्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी एकतर विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्या विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याशी इतक्या एकरूप झालेल्या असल्या पाहिजेत की आपल्या सहजासहजी आपल्याला त्या कसोट्यांबरोबर खेळता येईल. 341, 437,
783 आणि 811 सहजासहजी वापरता येणाऱ्या विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्यांचा आपण पहिल्यांदा सुरुवातीला वापर करून पाहू. या ठिकाणी जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येतं 8 आणि 7 15, 15 आणि 3 18. या ठिकाणी तीनही अंकांची बेरीज 18 होते. याला 3 ने भाग जातो म्हणून ही संख्या मूळ संख्या असू शकत नाही. ही पहिल्या क्रमांकाची जी संख्या आहे पहिला पर्याय, या ठिकाणी कडेच्या अंकांची बेरीज त्यांच्यामध्ये आलेली आहे. अशी जर संख्येची रचना असेल तर त्या संख्येला 100% 11 ने भाग जातो. त्यामुळे ही संख्या सुद्धा संख्या असू शकत नाही. राहिल्या या उरलेल्या दोन संख्या त्या आपण एक एक घेऊन मूळ संख्या आहेत की नाही हे शोधायचा प्रयत्न करू. 437 ही संख्या मूळ संख्या आहे की नाही हे आपल्याला शोधायचं आहे. अशा वेळेस 437 पेक्षा मोठी आणि 437 च्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे हे आपण सुरुवातीला शोधायचं. तर 437 पेक्षा मोठी आणि 437 च्या जवळची वर्ग संख्या जी आहे ती आहे 441. हा कशाचा वर्ग आहे तर तो 21 चा वर्ग आहे. मग लक्षात घ्या या ठिकाणी फक्त 21 पर्यंतच्या मूळ संख्यांनीच या संख्येला भागून पाहायचं आहे. त्याच्या पुढे जाण्याची गरज नाही. मग 21 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 2 ने याला भाग जाणार नाही. 7 आणि 3 10 4 14 याला 3 ने भाग जाणार नाही. 5 ने भाग जायचं काही कारण नाही. 7 ने भाग जातो का आपण पाहू. 7 5 35 खाली उरले 6. 7 ने भाग जात नाही. 11 त्रिक 33 खाली उरले 9 याला 11 ने भाग जात नाही. 13 त्रिक 39 खाली उरले 4 47 होतात. 13 नेही याला भाग जात नाही. 17 ने भाग जातो का आपण शोधून पाहू. 17 दुने 34 खाली उरले 9 97. 17 नेही भाग जात नाही. 19 ने भाग जातो का पाहू. 19 दुने 38 खाली उरले 5 आणि 19 त्रिक 57. या संख्येला 19 ने भाग 19 ने या संख्येला भाग गेलेला आहे. म्हणून ही संख्या मूळ संख्या नाही. लक्षात घ्या ही मूळ असू शकणार नाही. आणि या तीनही संख्या मूळ संख्या नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 4 जी आहे ती संख्या मूळ संख्या आहे. एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही हे शोधण्यासाठी त्या संख्येच्या जवळची आणि तिच्यापेक्षा थोडी मोठी असणारी वर्ग संख्या घ्या आणि त्या वर्ग संख्येच्या अगोदरच्या ज्या मूळ संख्या आहेत तेवढ्याच मूळ संख्यांनी फक्त त्याला भागून पाहायचं. त्याच्या पुढे जाण्याचं अजिबात काही कारण नाही. जर तिथपर्यंत भाग गेला तर समजावून घ्या ती संख्या मूळ संख्या नाही आणि तिथपर्यंतच्या संख्यांनी जर त्या संख्येला भाग गेला नाही तर डोळे झाकून समजायचं की ती संख्या जी आहे ती मूळ संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 811. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 1/10, 1/100, 1/1000 आणि 1/10000 या संख्यांची सरासरी किती. या संख्यांची सरासरी काढायची. याचा अर्थ 1 2 3 4 या 4 संख्यांची बेरीज करा आणि त्याला 4 ने भागा. आपल्याला याची सरासरी मिळेल. आता या ठिकाणी हे चारही संख्या ज्या आहेत त्या अपूर्णांक आहेत. अपूर्णांकाची जर आपण बेरीज करायचा प्रयत्न केला तर त्यांचे छेद समान असायला पाहिजेत. या ठिकाणी छेद समान नाहीत. मग सुरुवातीला छेद समान करावे लागतील मग त्यांची बेरीज करावी लागेल. परंतु जर बारकाईने या प्रश्नाकडे पाहायचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल या चारही संख्या ज्या आहेत ते दशांश अपूर्णांक आहेत. आणि म्हणून 1/10 म्हणजेच 0.1, 1/100 म्हणजेच 0.01, 1/1000 म्हणजे 0.001 आणि 1/10,000 म्हणजे 0.0001. या सगळ्यांची आपण सहज बेरीज करू शकतो आणि ती बेरीज येते 0.1111. याला 4 ने भागा. जे उत्तर येईल ती आपली सरासरी असणार आहे. 4 ने याला भाग देताना लक्षात ठेवा मित्रांनो 4 ने 0 ला भाग दिला 0 दशांश चिन्ह आहे दशांश चिन्ह. 4 ने सुरुवातीला एकाला भाग द्यायचा प्रयत्न करायचा आहे. 4 ने एकाला भाग जात नाही म्हणून सुरुवातीला 0 येईल. जर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट 4 ने 11 ला भाग द्यायचा प्रयत्न केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकेल आणि तसं करून जे उत्तर चुकणार आहे ते उत्तर सुद्धा पर्यायामध्ये आहे हे लक्षात ठेवा. 4 ने एकाला भाग जात नाही म्हणून 0 घेतला. आता 4 ने 11 ला भाग द्यायचा प्रयत्न करा. 4 दुने 8
खाली उरले 3, 4 7 28, खाली उरले 3, पुन्हा 4 7 28, खाली उरले 3, 30 झाले, पुन्हा 4 7 28, खाली उरले 2, 20 झाले आणि 4 5 20. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 0.02775 ही या चारही संख्यांची सरासरी आहे, लक्षात घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. 1 वजा 1/5, दुसऱ्या कंसामध्ये 1 वजा 1/6, पुढच्या कंसामध्ये 1 वजा 1/7, डॅश 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 1 वजा 1/100. या ठिकाणी कंसांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं चिन्ह नाही. ज्या वेळेस दोन कंसात कोणत्याच प्रकारचं चिन्ह नसतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, लक्षात घ्या. म्हणजे हे अपूर्णांकांच्या गुणाकाराचं उदाहरण आहे. पहिला कंस सोडवण्याचा प्रयत्न करा. 5 1 वजा 1/5, 5 1 5, 5 मधून 1 गेला, 4/5. दुसऱ्या कंसाची किंमत जी आहे 6 मधून 1 गेला, 5/6. पुढचा कंस जो आहे 7तून 1 गेला, 6/7. पुढे 7/8. या क्रमाने पुढे संख्या येत जाणार आहेत. असंच जर आपण पुढे 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 गेलो तर शेवटी या ठिकाणी 98/99, 99/100 ही शेवटची संख्या असणार आहे आणि आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी बारकाईने पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं 5ला 5 गेले, 6ला 6 जातील, 7ला 7 जातील, 8ला 8 जातील. अशा पद्धतीने या संख्या ज्या आहेत या एकमेकांना भागिले असल्यामुळे त्या कट होत जातील. या ठिकाणी अलीकडे 98 येणारे, 98ला 98 गेले, 99ला 99 गेले आणि म्हणून अशा प्रश्नाचं उत्तर जे असतं ते पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि शेवटच्या अपूर्णांकाचा छेद हे या प्रश्नाचं नेहमी उत्तर असतं, लक्षात घ्या. 4/100 आणि 4/100 म्हणजेच 1/25 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किंवा असा पर्याय जर नसेल तर 0.04 असा जरी पर्याय असेल, हेही उत्तर बरोबर आहे, हेही उत्तर बरोबर आहे, हेही उत्तर बरोबर आहे. पर्यायामध्ये जशा प्रकारचं उत्तर असेल तशा प्रकारचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. समोर मित्रांनो 999.98/99 गुणिले 99 असा हा प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी एक सोपा आणि अतिशय छोटा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाकडे लक्ष द्या. हा एका सरळ सेवा भरतीच्या परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न होता आणि तो प्रश्न असा होता 4 वर्गमुळामध्ये 5 बरोबर 4 गुणिले वर्गमुळात 5 तर 4.3/5 बरोबर काय. आणि पर्याय असे होते. या ठिकाणी लक्ष द्या. 4 वर्गमुळामध्ये 5 या संख्येमध्ये 4 आणि वर्गमुळात 5 यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चिन्ह नव्हतं म्हणून आपण या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह घेतलं. या ठिकाणी मुळामध्ये 5 यांच्यामध्येही कोणत्या प्रकारचं चिन्ह नाही, परंतु ही एकच संख्या आहे, लक्षात घ्या. ही एकच संख्या आहे त्यामुळं त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह यायचं काहीही कारण नाही. त्यांच्यामध्ये बेरजेचं चिन्ह येणार आहे आणि हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. असा प्रश्न जो आहे तो एका सरळ सेवा भरतीच्या परीक्षेला येऊन गेलेला होता. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे जायचा प्रयत्न करू. वर लक्ष द्या. या ठिकाणी सुद्धा 999 आणि 98/99 यांच्यामध्ये बेरजेचं चिन्ह आहे, लक्षात घ्या. 999 अधिक 98/99 आणि या संख्येला आपल्याला 99 ने गुणायचं आहे. मग या 99 ने 999 ला सुद्धा गुणावं लागेल आणि या 98/99 या अपूर्णांकाला सुद्धा गुणावं लागेल. 999 गुणिले 99 अधिक 98/99 गुणिले 99. या ठिकाणी
ते 99 99 कॅन्सल होणार आहेत. 999 ला आपल्याला 99 ने गुणायचं आहे. या ठिकाणी 999चं डिव्हायडेशन केलेलं आहे 1000 वजा 1 आणि याला 99 ने आपण गुणलेलं आहे. याला 99 ने आपण गुणलेलं आहे. 99 ने ज्यावेळेस आपण 1000 ला गुणू त्यावेळेस त्याचं उत्तर येणार 99000 आणि 99 ने ज्यावेळेस आपण 1 ला गुणणार त्यावेळेस उत्तर येणार 99. या ठिकाणी प्लस 98 शिल्लक आहेत. लक्षात घ्या वजा 99 आणि अधिक 98 याचा अर्थ वजा 1 आहे आणि म्हणून 99000 मधून 1 वजा करा तेच आपलं उत्तर असणार आहे. 99000 वजा 1 बरोबर 98999 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तुम्हाला समजण्यासाठी एवढ्या स्टेप लिहिलेल्या आहेत. वास्तविक पाहता गणितासाठी एवढ्या स्टेप लिहिण्याची गरज नाही. या ठिकाणी लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे की ह्या 99 ला 99 कॅन्सल होणार आहेत. या 999चा आणि 99चा फक्त गुणाकार करणं अपेक्षित आहे आणि आपलं झटपट उत्तर येऊन जाईल. चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. दोन संख्यांचा गुणाकार 1092 असून त्यांची बेरीज म्हणजे त्या दोन संख्यांची त्यांची बेरीज व वजाबाकीमध्ये 42चा फरक आहे तर मोठी संख्या कोणती? या ठिकाणी 1 मिनिटासाठी लक्ष द्या. दोन संख्या ज्या आहेत त्या आपण ए आणि बी मानू 1 मिनिटासाठी. ए अधिक बी यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी ए वजा बी त्यांची बेरीज आणि वजाबाकी यांच्यामध्ये 42चा फरक आहे. 42चा फरक आहे आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणजेच ए गुणिले बी. त्या दोन संख्यांचा गुणाकार आहे 1092. लक्ष द्या या ठिकाणी हे वजा चिन्ह आहे. कंसातल्या दोघांचंही चिन्ह बदलेल. इथं वजा चिन्ह होईल. ए ला वजा चिन्ह होईल बी ला अधिक चिन्ह होईल. हे वजा ए आणि अधिक ए कॅन्सल होईल. बी अधिक बी 2b बरोबर 42 म्हणजेच बी बरोबर 21. या ठिकाणी आपल्याला बी ची किंमत मिळालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला ए बी ची किंमत माहिती आहे. मग ए बी बरोबर 1092 यापैकी बी ची किंमत 21 आहे म्हणजेच 21 ए बरोबर 1092. हे 21 या ठिकाणी गुणिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की भागिले होतील. 1092 ला 21 ने भागा. 21 पाचे 105 आणि 21 दुने 42 म्हणजे या ठिकाणी ए ची किंमत आली 52. एक संख्या जी आहे ती आहे 52 आणि दुसरी संख्या जी आहे ती आहे 21. आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे म्हणजे मोठी संख्या जी आहे ती आहे 52. चला समोर लक्ष द्या पुढच्या प्रश्नाकडे. 456 चे 24% बरोबर 109.44 तर 24 चे 456% बरोबर किती? लक्षात घ्या प्रश्नाकडे 456 चे 24% दिलेले आहेत आणि उत्तरामध्ये आपल्याला 24 चे 456% विचारलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या 456 चे 24% काढले काय किंवा 24 चे 456% काढले काय उत्तरामध्ये काहीही फरक पडणार नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 109.44 असंच येणार. लक्ष द्या 456 गुणिले 24 456 चे 24% आणि या ठिकाणी आपण 24 चे 456% असं करतो आहोत. दोनही ठिकाणी 456 आणि 24 456 आणि 24 यांचा गुणाकार आहे. दोन्ही ठिकाणी भागिले 100 आहे म्हणजेच यांची किंमत जी आहे ती नेहमी सारखीच असते. लक्षात घ्या असा प्रश्न आला तर तो सोडवण्याची गरज नाही. याचं उत्तर हेच असणार आहे. चला पुढे पहा समोर मित्रांनो. x प्लस 1/x बरोबर 4 तर x² प्लस 1/x² बरोबर किती?
हा प्रश्न बराच वेळा पुन्हा पुन्हा बऱ्याच परीक्षांमध्ये आलेला आहे, रिपीट झालेला आहे। या ठिकाणी x प्लस 1/x याची किंमत दिलेली आहे 4। या प्रश्नाचंही उत्तर आपण झटपट तोंडी सोडू शकतो आणि त्याचं उत्तर म्हणजे याचा वर्ग करून त्यातून 2 वजा करायचे आहेत। 4चा वर्ग 16, 16 मधून 4चा वर्ग 16, 16 मधून 2 वजा करा 14 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। परंतु ते कसं आहे त्याच्याकडे लक्ष द्या। x प्लस 1/x चा जर आपण वर्ग करायचा प्रयत्न केला तर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजेच x चा स्क्वेअर प्लस 1/x चा स्क्वेअर 1/x स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 गुणिले ही संख्या गुणिले ही संख्या 2 गुणिले x गुणिले 1/x या ठिकाणी x x कॅन्सल होणार आहेत। मग या ठिकाणी शिल्लक काय राहिलं 2 राहिलेले आहेत फक्त। आणि x प्लस 1/x याची किंमत आपल्याला दिलेली आहे, ती किंमत आहे 4। याचा वर्ग आपण केलेला आहे, 4चा वर्ग 16, 16 बरोबर x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस 2 हे अधिक 2 जे आहेत हे बरोबर चिन्हाच्या इकडे आले की वजा 2 होतील। 16 मधून 2 गेले 14 बरोबर x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। या ठिकाणी x x कॅन्सल होत असतो आणि 2 शिल्लक राहतात, ते 2 बरोबर चिन्हाच्या इकडे आले की वजा होत असतात। म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं याची जी किंमत दिलेली असेल त्याचा वर्ग करा आणि त्यामधून 2 वजा करा। 4 चौक 16, 16 वजा 2 बरोबर 14 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। हा बऱ्याच वेळा आलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या। चला पुढच्या प्रश्नाकडे। हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे, लक्ष द्या मित्रांनो। दोन संख्यांची बेरीज 23 आणि गुणाकार 120 आहे, तर त्यांच्या वर्गांची बेरीज किती? दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 23, त्यांचा गुणाकार दिलेला आहे 120। त्या दोन संख्या आपण x आणि y समजू किंवा a आणि b समजा। x प्लस y बेरीज दिलेली आहे 23 आणि गुणाकार दिलेला आहे xy बरोबर 120। आपल्याला त्यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे। x प्लस y ब्रॅकेटचा जर आपण स्क्वेअर केला याचाच अर्थ 23चा वर्ग, 23चा वर्ग 529 आणि x प्लस y ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होतो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy। या ठिकाणी x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि xy ची किंमत आपल्याला माहिती आहे, ती आहे 120। या ठिकाणी 2xy आहेत, 120 दुने 240। हे 240 इथं अधिक आहेत, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की वजा होतील। 529 मधून 240 वजा करा, तुम्हाला दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज मिळेल। 529 मधून 240 वजा केले तर उत्तर येईल 289 आणि x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर त्या दोनही संख्यांच्या वर्गांची बेरीज जी आहे ती 289 आहे। तर पहा मित्रांनो, आज आपण एका स्टाफ सिलेक्शनच्या पेपर मधले काही मिश्र उदाहरण जे आहेत ते मिश्र उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न केला। आपल्याला जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, म्हणजे ते प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या वर्गामध्ये घेता येतील। जाताना पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट द्या आणि हा चॅनल जर आपण सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा चॅनल पोहोचवा की जेणेकरून असेच नवनवीन अनेक व्हिडिओ घेऊन आम्हाला आपल्या भेटीला येता येईल। उद्या पुन्हा नवीन घटक घेऊन भेटू, तोपर्यंत नमस्कार।